स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाचे टेस्टी लाडू। अतिशय झटपट होणारे आणि ज्यांनी कधी यापूर्वी लाडू बनवले नाही ते सुद्धा पहिल्या प्रयत्नातच बनवू शकतील, इतके सोपे हे लाडू। दिसायला जितके सुंदर तितकेच खायला टेस्टी आणि अप्रतिम असे हे लाडू बनतात। एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते। अगदी दाणेदार असं टेक्स्चर या लाडूचं आलेलं आहे। हे लाडू फ्रीज मध्ये 8 ते 10 दिवस आरामात राहतात। रक्षाबंधन आता अगदी जवळच आलेलं आहे। आपण सुद्धा या रक्षाबंधनला या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करून बघा, खूप अप्रतिम बनतात। आणि आपल्याला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतलेलं आहे मी हे एक ओलं नारळ। त्याचा हा जो मागचा ब्राऊन कलरचा पार्ट आहे हा काढून टाकायचा आणि नारळाचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। हा ब्राऊन पार्ट मात्र नक्की काढा, कारण की याच्यामुळे काय होतं, हा जर आपण तसाच ठेवला तर मग लाडू दिसायला चांगले नाही दिसत। हे सर्व पीस आता मिक्सर मध्ये टाकून अगदी बारीक आपल्याला याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि याला पाणी न टाकता फिरवून घ्यायचं। मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे मी। थोडंसं असं जाडसर हे राहू द्यायचं, कारण याच्यामुळे लाडूला खूप छान असं टेक्स्चर येतं। आणि हे जर मोजून घेतलं तर ह्या कपाने 3 कप आहे। मी घेतलेलं नारळ थोडं मोठं असल्यामुळे हे 3 कप भरलं, नाही तर 2 किंवा 2.5 कप भरतं। गॅसवर एक कढई ठेवली, त्यात टाकते मी आता ज्या कपाने आपण नारळाचा चुरा मोजला होता त्याच कपाने हे 1 कप दूध आणि पुन्हा अर्धा कप, म्हणजे 3 कपाला 1.5 कप दूध आपल्याला वापरायचंय। हे दूध नॉर्मल दूध आहे। हे दूध रूम टेम्परेचरवरचं होतं। आता याला आपल्याला गरम करायचंय। 1.5 कप दूध घेतलं मी, त्यात टाकते मी अर्धा कप साखर। तुम्ही अर्धा कप किंवा पाऊण कप साखर वापरू शकता। जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर पाऊण कप टाका। दुधाला आता एक उकळी येऊ द्यायची। दूध शक्यतोवर फुल फॅट क्रीम दूध घ्या, बफेलो मिल्क। दुधाला आता एक उकळी आली। उकळी आल्यानंतर त्यात आपण हे सगळं टाकून द्यायचं। लो फ्लेमवर याला आता एकसारखं हलवत राहायचंय। यामध्ये तूप वगैरे टाकायची काहीही गरज नाही, कारण नारळामध्ये ऑलरेडी तेल असतं। ते तेल आता सुटेलच नंतर थोड्या वेळाने। याला सुद्धा थोडीशी उकळी आल्यानंतर यात टाकते मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर। तुम्हाला मिल्क पावडर जर नसेल टाकायची तर तुम्ही घरची ताजी फ्रेश मलाई सुद्धा टाकू शकता। तुमच्या आवडीनुसार मलाई तुम्ही कमी जास्त टाका। 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकली मी, कारण याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। हे पण व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आणि याला एकसारखं हलवत राहायचं। हे मिश्रण जोपर्यंत कढईपासून वेगळं होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं। हे झाल्यानंतर आपोआप कढई सोडायला लागेल। अजून हे थोडं कच्चं आहे। तुम्हाला जर हे लाडू व्हाईटच ठेवायचे असतील, म्हणजे पांढरेच ठेवायचे असतील तर तुम्ही पांढरे ठेवा, किंवा तुम्हाला जर कलर वापरायचा असेल तर तुम्ही कलरही वापरू शकता। मी सुद्धा आता थोडासा ऑरेंज फ्रूट कलर याला वापरते आहे, किंवा मग तुम्ही 2 कलर मध्ये सुद्धा हे लाडू बनवू शकता। मी एकाच कलर मध्ये बनवते। मी टाकला आहे थोडासा ऑरेंज फ्रूट कलर। मिक्स करून घ्यायचा सगळीकडे व्यवस्थित। व्हाईट सुद्धा खूप छान दिसतात। तुम्हाला जर पिंक कलर आवडत असेल तर तुम्ही पिंक कलर सुद्धा टाकू शकता। पिंक कलर टाकला तर मग त्याच्यामध्ये थोडं रोज इसेन्स टाका, फ्लेवर पण खूप छान येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतात। मी याच्यामध्ये केवडा इसेन्स टाकणार आहे थोडंसं। आता हे अजून थोडंसं व्हायचंय। हे मिश्रण आता चांगलं कोरडं झालं। आता गॅस बंद करायचा आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याचे लाडू वळायचे। यात टाकते मी आता थोडंसं केवडा इसेन्स।
तुम्ही जर पिंक कलर टाकला असेल तर तुम्हाला मी सांगितलं तसं रोज इसेन्स टाका. मिश्रण आता अगदी व्यवस्थित थंड झालं. याचे आता आपण लाडू करून घेऊ. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही याचे लाडू बांधून घ्यायचे. अगदी एका हाताने सुद्धा बनतील इतके सॉफ्ट हे लाडू तयार होतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे लाडू कधी पण झाल्यानंतर हातावर त्याला थोडंसं असं गोल फिरवायचं म्हणजे छान चकाकी येते लाडूला. अगदी मस्त रवेदार असे लाडू तयार झाले. बाकी सर्व लाडू बांधून घ्यायचे. कलर बघू शकाल आपण किती मस्त कलर आला याचा. हवं असल्यास तुम्ही याला पुन्हा सुकं खोबरं वरून लावू शकता, पण मला काही आवश्यकता वाटत नाही कारण हे असेच खूप छान लागतात. पिस्ता लावा आवडल्यास. तयार झाले अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असे आपले ओल्या नारळाचे लाडू. एका नारळामध्ये अंदाजे 12 ते 13 लाडू मीडियम साईजचे तयार होतात. तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी झटपट तयार होणारे ओल्या नारळाचे लाडू जितके दिसायला सुंदर तितकेच खायला टेस्टी. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.